नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज 15 फेब्रुवारी 2026 हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. हळदीच्या बाजारभावामध्ये पुन्हा एकदा आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो. मग संपूर्ण महाराष्ट्रातच सध्या काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो, वेळ न लावता आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पहिली बाजार समिती आहे हिंगोली. हळदीला आवक आलेली आहे 830 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 12,300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 13,550 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,800 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे वाशिम. हळदीला आवक आलेली आहे 30 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 9,700 रुपये. सर्वसाधारण दर 10,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 12,700 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे मुंबई. हळदीला आवक आलेली आहे 124 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 18,500 रुपये. सर्वसाधारण दर 20,750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 23,000 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे रिसोड. हळदीला आवक आलेली आहे 261 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 12,712 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 13,663 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,615 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सांगली. राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 2,249 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 12,300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 15,750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 22,200 रुपये. पुढील बाजार समिती हिंगोली. आवक आलेली आहे 900 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 12,700 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 13,950 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,200 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे वसमत. वसमत या ठिकाणी लोकल हळदीला आवक आलेली आहे 634 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 13,802 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 16,605 रुपये. शेवटची बाजार समिती मित्रांनो पुन्हा सांगली. राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 3,367 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 12,700 रुपये. सर्वसाधारण दर 16,300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 29,500 रुपये.